अंबरनाथमध्ये एका घराच्या टेरेसमध्ये अनधिकृत कबूतरखाना सुरू करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। या कबुतरांची लाखो रुपयांना विक्री होत असून दुसरीकडे इमारतीतल्या रहिवाशांना मात्र याचा त्रास होत असल्यानं या अनधिकृत कबूतरखान्यावर कारवाई करण्याची मागणी नगरसेविका अर्चना रसाळ यांनी केली आहे। अंबरनाथच्या मोहन नॅनो परिसरात ईश्वर रेसिडेन्सी नावाची इमारत आहे। या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या एका व्यक्तीनं त्याच्या फ्लॅटच्या ओपन टेरेसला ग्रिलने पॅक करत त्यात कबूतरखाना सुरू केलाय। यात कबुतरांची तो लाखो रुपयांना विक्री करत असून याकडे वनविभागानं अद्याप लक्ष दिलेलं नाही आहे। तर दुसरीकडे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेत स्थानिक नगरसेविका अर्चना रसाळ यांनी याबाबत अंबरनाथ पालिकेत तक्रार केली आहे। मात्र पालिकेनं सुद्धा अद्याप यावर कारवाई केलेली नाही। त्यामुळे आता पालिकेच्या दारात कबूतरखाना सुरू करण्याचा इशारा नगरसेविका अर्चना रसाळ यांनी दिलाय। प्रभाग क्रमांक 3 मध्ये एका ईश्वर रेसिडेन्सी बिल्डिंगमध्ये ओपन टेरेसवर अनधिकृत कबूतरखाना चालू आहे। तेथील नागरिकांनी वारंवार तक्रार केली, नगरपालिकेत परत तहसीलदारमध्ये वारंवार पत्र निवारण करून देखील इथले अधिकारी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही। तो तिथला कबूतरखानाचा मालक तेथे करोडोपतीचा बिझनेस चालू आहे, तरी देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही। मुख्य अधिकारी सीओ साहेबांनी मला सभागृहामध्ये 2 मीटिंग अगोदर मला सांगितलेलं का तिथला कबूतरखाना हा बंद करू, पण अजून देखील केली नाही। तेव्हा मी बोललेली का याच नगरपालिकेच्या इथं मी एक कबूतरखाना उभा करेल, पण जर आता परत जर त्यांनी तसं केलं नाही तर खरंच नगरपालिकेच्या या दालनामध्ये कबूतरखाना उभं करेल। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, अंबरनाथ।